दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे। याच पार्श्वभूमीवर एमआयडीसी कामगारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीस एमआयडीसी चिंचोळे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। याबाबत अधिक माहिती अशी की एमआयडीसी मध्ये काम करून रात्रीच्या वेळेस घरी जात असलेल्या कामगारांना अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात अडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल चोरी झाल्याच्या घटना एमआयडीसी चिंचोळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या। त्या अनुषंगाने सदर चोरांचा शोध घेत असताना त्यांचे नाव व ठाव ठिकाणाबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगाने कारवाई करून पोलिसांनी आरोपीनामे मंगेश पवार, निलेश खरे व कुणाल पगार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 30 मोबाईल फोन, एक धारदार चाकू, 2 मोटरसायकल असा एकूण 3,54,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। याबाबत अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख व पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील यांनी दिली आहे। चिंचोळे एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये काही कामगारांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि काही किमती ऐवज काढून घेतला जात होता अशी माहिती आपल्याला मिळाली। त्या माहितीच्या आधारे आपल्याला जेव्हा गोपनीय माहितीच्या आधारे काम केलं तेव्हा PSI पवार, संदीप पवार हे स्टाफसह जेव्हा तिथे गेले त्यांनी सापळा लावून 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणी चिंचोळे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा पुढील तपास PSI अतुल पाटील अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 128/2024 बाधिकरण 392, 397, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता। नमूद गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती राऊत मॅडम, त्याचबरोबर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख साहेब व चिंचोळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस कारंडे साहेब यांनी आम्हाला त्याचबरोबर सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे, सुरेश जाधव, श्रीकांत सूर्यवंशी, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, जनार्दन ढाकणे, श्रीहरी बिराजदार, संदीप खैरनार, किरण सोनवणे, हेमंत आहेर, महेश सावंत यांच्यासह पथकाने केली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहे। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।